म्हणजे सीताच्या नवऱ्याच्या नावावर मतं मागायची आणि नीताच्या नवऱ्यासाठी काम करायचं, हा काय चमत्कार आहे. ठाकरेंनी रामरक्षाबाबत त्यांची भूमिका सांगितली, पण ह्यांची रामरक्षा कशी चुकीची आहे ही नवनीत राणा आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सांगितलं की ह्यांना आता हिंदुत्वाचा पुळका आलाय. भारतीय जनता पार्टीतले केव्हा ही सगळी माणसं चड्डीत होते त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि त्याच्या अगोदर बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व महाराष्ट्राला सांगत होते. राम सुरक्षित आहे ना रामाची लेकरं सुद्धा. भारतीय जनता पार्टीला एकमेव राजकीय पक्ष सपोर्टर असा होता ती म्हणजे शिवसेना. आज त्यांच्याच लोकांना हे लोक हिंदुत्व सांगायले. कारण एखादी चोरी असेल किंवा एखादं आंदोलन दडपून टाकण्याचं असेल, इथं सुरक्षित कुणीच नाही ना. राम सुरक्षित आहे ना रामाची लेकरं सुद्धा. रामाचा खरा रक्षक कोण? जो रामाच्या नावावर मताचा जोगवा मागतो तो, का रामाच्या मंदिराच्या तिजोरीवर जो डल्ला मारतो त्यापासून रामाचं आणि रामभक्तांचं संरक्षण करावं म्हणून लढतो तो. एका बाजूला सत्ताधारी रामाच्या तिजोरीकडे लक्ष ठेवून आहेत आणि त्याच तिजोरीतून त्याच सरकारच्या विचारांच्या लोकांकडून दरोडा टाकला गेला, लुटली गेली तिजोरी. म्हणजे पूर्वी मोगलांनी काय लुटलं माहित नाही, आम्ही फक्त वाचलेलं आहे. निजामाने किती हल्ले मंदिरावर केले, मंदिराची काय अवस्था केली आम्ही फक्त वाचलंय. पण आज आम्ही प्रत्यक्षात आमच्या रामाच्या त्या मंदिराच्या त्या तिजोरीवर दरोडा टाकलेला आम्ही स्वतः पाहिलंय. 40 दिवसामध्ये 72 वेळा जर दरोडा टाकला जात असेल तर हिंदू राष्ट्र म्हणून गाव गाड्यामध्ये चर्चा करणारेच त्याच मंदिराचं संरक्षण करू शकत नाही. उलट त्या पैशावर आपलं घर चालवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी रामाचा वापर करतात की काय, अशी कुजबूज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला रामासाठी आम्ही आमचं आयुष्य झिजवलंय. आमचं हिंदुत्व ते आहे जे आम्हाला प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलंय, त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आणि त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे सांगतायत की आमचं हिंदुत्व अशा पद्धतीचं आहे. असं भाषण, हे मी जे काही सांगतोय असं भाषण उद्धव ठाकरेंनी रेशीम बागेच्या समोर नागपूरमध्ये केलं. आणि आम्ही कसे हिंदुत्ववादी आहोत, आमचं हिंदुत्व हे शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, सर्वसामान्य माणसाचं आहे, त्यांच्या हक्क अधिकारांसाठी लढणार आहे. आम्ही मताचा जोगवा मागणारे नाही. आमचं हिंदुत्व लोकांना 4 घास मिळावेत, त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटावा, अशा पद्धतीची भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली. आणि ते खरं हिंदुत्व सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली. राम रक्षा करावी लागते. त्याच्यावर भाजपचे काही लोक म्हणाले उद्धव ठाकरेंनी राम रक्षा करून उपयोग नाही, हनुमान चालीसा म्हणून उपयोग नाही, त्यांनी म्हणे कुराण वाचावं. का? तर ते फक्त काँग्रेस सोबत गेलेले आहेत म्हणून. पण जे जय श्रीराम म्हणून घोषणा देत लोकांमध्ये जाऊन हिंदुत्वाची चर्चा करतात, त्यांच्याच लोकांनी, त्यांच्याच RSSच्या त्या राम मंदिर न्यास ट्रस्टच्या कमिटीने ज्यावेळेस तिजोरीवर दरोडा टाकलाय, पैसे त्या ठिकाणी हडप केले, तर त्यांचा एका राज्याचा विधानसभेचा अध्यक्ष काय म्हणतो, ज्यांची नियत आणि ज्यांनी चांगल्या कष्टातून पैसे कमवलेले नाहीत अशा वाईट नियतीच्या लोकांनी तिथं पैसे टाकले, त्याची चोरी झाली म्हणे. म्हणजे किती मोठी चेष्टा आहे. मग रक्षक कोण आणि भक्षक कोण याची फेर मांडणी उद्धव ठाकरेंनी नागपूरमध्ये राम रक्षा त्यांच्या त्या मोर्चाच्या आंदोलनामध्ये केली. आणि सर्व पक्षीय सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं. मोहन भागवतांना दिलं, देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं, अर्थात भाजपवाल्यांना दिलं, अर्थात RSS वाल्यांना दिलं, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, सगळ्या पक्षांना त्यांनी आवाहन केलं आणि तिथं बोलवलं. इतर सत्ताधारी पक्षाचे कोणीही फिरकलेले नाही. काँग्रेसची लोक आली होती. तिथं उद्धव ठाकरे म्हणले आम्हाला हिंदुत्व सोडलं म्हणून हिणवणारे, काँग्रेस सोबत गेलो म्हणून चर्चा करणारे
आज काँग्रेसची लोक रामाला वाचवायला आले, कारण राम सगळ्यांचा आहे. जे रामाचं नाव घेतात आणि त्यांच्या नावावर राजकारण करतात ते कुठे आहेत? राम मंदिर वही बनाएंगे आणि तारीख नाही बताएंगे या सुद्धा घोषणा दिल्या. ते मंदिर झाल्यावर त्यांच्या तिजोरीतले पैसे चोरी होत आहेत. करणारे कुठे आहेत? त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का नाही? आणि RSSच्याच विचाराचे कार्यकर्ते जे त्या राम मंदिर न्यासाचे त्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत, ते सही सलामत कसे काय बाहेर आहेत? जे महाराष्ट्रात येऊन वादग्रस्त वक्तव्य करतात ते गोविंदगिरी महाराज यांच्यापासून सगळे हे या कटामध्ये असतील नसतील सहभागी, परंतु उत्तर देणं त्यांना बंधनकारक असताना सुद्धा दुसऱ्याला प्रतिप्रश्न करतात. त्या सगळ्यांवर बोट ठेवले आणि उद्धव ठाकरेंचे त्यांच्या भाषणातील 5 मुद्दे हे फार मला महत्वाचे वाटले. ही खरी रामरक्षा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्या मुद्द्यांवर चर्चा करायचे सर्वांना. या चर्चेमध्ये मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे स्वागत करतो आणि विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, इतर सुद्धा मोठे व्हिडिओ पाहत चला. चॅनल गुगलवर किंवा युट्यूबवर सर्च करत चला. खास करून इतर व्हिडिओंना सुद्धा तुमचं लाईक कमेंट द्या आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचत नाहीत, नोटिफिकेशन पोहोचत नाही, त्याच्यामुळं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब करा. उद्धव ठाकरेंनी नागपूरमध्ये संघाच्या हेडक्वार्टरमध्ये RSS आणि भाजपवर जे काही सडेतोड भूमिका मांडली, अक्षरशः गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे भारतीय जनता पार्टी अर्थात RSSचे सुद्धा लोक सावधान झाले. आणि त्याच्यामध्ये पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून फडणवीस साहेब म्हणतात त्यांनी आज रामाला तरी स्वीकारलं, पण त्यांच्या हे लक्षात नाही आलं की जे काही हिंदुत्व भारतीय जनता पार्टीवाले सांगतात ते मग राम मंदिराचं संरक्षण कसं काय करू शकले नाही. याचा अर्थ रामाचंच संरक्षण करण्याची वेळ रामाच्या नंतर आज कित्येक वर्षांनी आलेली आहे. म्हणून रामरक्षा आंदोलन आहे, ही विचारांची लढाई आहे, विचारांची सुरक्षा आहे आणि त्याबद्दल हा सगळा कार्यक्रम मिळावा आणि लोकांची जनजागृती नुसती महाराष्ट्रात नाही देशभर करण्याची सुद्धा त्यांनी घोषणा केली. काय आहेत उद्धव ठाकरेंचे 5 मुद्दे? पण भारतीय जनता पार्टीने सुद्धा उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरेंचा समाचार ही लोक घेणारच आहेत का? कारण नुसत्या हिंदुत्वाच्या नावावर लोकांमध्ये धार्मिक आणि विद्वेष पसरून किंवा लोकांमध्ये जाऊन मताचा जोगवा मागण्यासाठी त्यांनी जय श्रीराम शब्द वापरला. पण आजही खेडेगावामध्ये राम राम म्हणून जी लोक जवळ येतात, हस्तांदोलन करतात, चेहऱ्यावर स्मित हास्य असतं, मग खरं हिंदूपण आणि हिंदुत्व कोणतं? राम राम मधलं की जय श्रीराम मधलं? आज या राम मंदिराच्या अयोध्येतल्या तिजोरीच्या चोरीवरून लक्षात येतं. पण काय म्हणाले 5 मुद्दे उद्धव ठाकरेंचे? पहिला महत्वाचा मुद्दा ते म्हणाले, जे प्रबोधनकार ठाकरेंनी किंवा बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व आम्हाला सांगितलं ते सर्वसामान्यांचं हिंदुत्व. आमच्यामुळं ही भाजपची मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरून भाजप पोटी झाली. आज ती करंटेपणाने वागते, हा त्यांच्या विचारांचा भाग असेल. पण जे आम्ही हिंदुत्व मांडत होतो त्यावेळेस त्यांचं ते हिंदुत्व होतं. त्यांचं पोट भरल्यानंतर त्यांच्या हिंदुत्वाच्या शकला त्या ठिकाणी बदलल्या, धोका दिला आणि मग आम्ही आमचं खरं हिंदुत्व सांगायला लागल्यानंतर त्यांचा पोटसूळ उठला. मला महाराष्ट्राला म्हणले प्रश्न विचारायचा आहे की आज मी सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं, कुठल्याही विचाराचं हिंदुत्व असू द्या, का हे भारतीय जनता पार्टीवाले या मोर्चाला आले नाहीत? दुसरा महत्वाचा मुद्दा होता की जर राम सगळ्यांचा आहे हे मान्य असलं आणि सगळ्यांचं आहे असं म्हणत असतील तर मग त्या रामाच्या तिजोरीवर दरोडा का टाकला? चोरी का केली? चोरी झालीच कशी मुळात? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिसरा महत्वाचा मुद्दा, राम मंदिराच्या चोरीवर 40 दिवसात 70 वेळा जर दरोडा पडला असेल, चोरी केली असेल, तर देशाचे प्रधानमंत्री
देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि इतर मंत्रिमंडळातली माणसं खरं तर ते बोलणार नाहीत, पण प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या मुद्द्यावर चकार शब्द का काढत नाहीत, का गप्प आहेत? चौथा महत्वाचा मुद्दा, आमच्यासाठी जेवढा जय श्रीराम महत्वाचा आहे तेवढाच जय शिवराय महत्वाचा आहे, पण आमचा जय श्रीराम हा लोकांचा आहे, इथल्या सरसगट सगळ्या जाती धर्माचा आहे, गोरगरिबांचा आहे, सर्वसामान्यांचा आहे, सुरक्षित ठेवणाऱ्यांचा आमचा जय श्रीराम आहे, विद्वेषाचा किंवा टोकाचं बोलून वाद निर्माण करणाऱ्यांचा नाही. हे महत्वाचं वाक्य उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी घेतलं. आणि पाचवा महत्वाचा मुद्दा, आणि तो म्हणजे या देशामध्ये इथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत, जनतेचे काय प्रश्न आहेत, इथल्या हिंदूंचे काय प्रश्न आहेत. प्रत्येक हिंदूंच्या घरामध्ये मुलं मुली आज शिक्षण, आरोग्य आणि इतर जीवनावश्यक सगळ्या बाबीसाठी लढतायत, झगडतायत. शिक्षणामध्ये नीट परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये ज्या पद्धतीचा गोंधळ निर्माण केला आणि केंद्र सरकारनं देशाच्या शिक्षण मंत्र्यांना त्यांच्या अखत्यारीत असलेल्या नीट परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप असताना, राजीनामा द्या अशी मागणी असताना केंद्र सरकार त्यांना पाठीशी घालतंय, केंद्र सरकार चकार शब्द करत नाही. आणि केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी ज्या पद्धतीनं देशभरातली तरुणाई एकत्र आली आणि दिल्लीमध्ये सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके अमरण उपोषणाला बसले, ते आंदोलन चिरडून टाकलं जातं. भाजपच्याच काही बगलबच्च्याकडून अभिजितवर शाई टाकली गेली. हे कशाचं घोतक आहे? तर हे इथल्या व्यवस्थेला, म्हणजे सरकार विरोधी संघर्ष अजिबात मान्य नाही, आंदोलन मान्य नाहीत, म्हणून हल्ले होत आहेत. इतकं स्पष्ट मत त्या ठिकाणी ज्यावेळेस मांडलं गेलं त्यावेळेस स्मशान शांतता होती, कारण खरं सांगितलं जात होतं. रामरक्षा म्हणजे काय? इथल्या देशातल्या श्वासाचं, तरुणाई म्हणजे या देशाचं वैभव आहे आणि त्यांच्याच स्वप्नांशी, भावनांशी, करिअरशी आणि त्यांच्या बुद्धिमत्तेशी जर खेळ केला जात असेल तर राजीनामा घेतला पाहिजे. आणि ज्याच्यात नैतिकता आहे त्यांनी स्वतःहून सुद्धा दिला पाहिजे. आणि सगळेच निगरगट्ट असतील, गेंड्याच्या कातडीचे असतील तर हे राजीनामा देणार नाहीत. वास्तव मांडण्याचं काम सुद्धा ठाकरेंनी केलं. ठाकरेंनी रामरक्षाबाबत त्यांची भूमिका सांगितली, पण ह्यांची रामरक्षा कशी चुकीची आहे हे नवनीत राणा आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सांगितलं की ह्यांना आता हिंदुत्वाचा पुळका आलाय. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीतले किंवा ही सगळी माणसं चड्डीत होते त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि त्याच्या अगोदर बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व महाराष्ट्राला सांगत होते. आणि त्याच्या जीवावर देशभर भारतीय जनता पार्टीला एकमेव राजकीय पक्ष सपोर्टर असा होता, ती म्हणजे शिवसेना. आज त्यांच्याच लोकांना हे लोक हिंदुत्व सांगायले, म्हणजे याची सुद्धा आश्चर्य करण्याची गोष्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टी आज महाराष्ट्राला कदाचित कळत आहेत, कारण एखादी चोरी असेल किंवा एखादं आंदोलन दडपून टाकण्याचं असेल, इथं सुरक्षित कुणीच नाही. ना राम सुरक्षित आहे, ना रामाची लेकरं सुद्धा. या देशामध्ये सीताच्या नवऱ्याच्या नावावर नाव सांगून जगणारे, काम करणारे नीताच्या नवऱ्याचं काम करतायत. याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे सीताच्या नवऱ्याच्या नावावर मतं मागायची आणि नीताच्या नवऱ्यासाठी काम करायचं, हा काय चमत्कार आहे? आणि या सगळ्या गोष्टीची उखल उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात त्यांच्या शैलीमध्ये केली. म्हणजे खरी रामरक्षा कोणती? सर्वसामान्य माणूस प्रामाणिकपणे आयुष्यभर आपलं जे प्रामाणिकपणे काम करतो निष्ठेने, जसा देशाचा सैनिक करतो तसा शेतकरी करतो, त्या पद्धतीचं काम हे खरं हिंदुत्व आहे. हे जे नवीन कॉस्मेटिक हिंदुत्व भाजपवाल्यांनी आणलं ते नाही. कदाचित असंच ठाकरेंना म्हणायचं होतं. मला असं वाटतं तेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न झालेला असावा. पण एक गोष्ट खरं आहे, सुरक्षित कोणच नाही. आणि जे नाहीत ते आपल्याला रोज काहीतरी वेगवेगळ्या मार्गाने काहीतरी षडयंत्र करताना दिसतायत. तुमचं काय मत आहे नक्कीच कळवा. आणि खरी रामरक्षा कुणाची आहे? उद्धव ठाकरेंनी सरकार विरोधात पुकारलेल्या या बंडाची, किंवा राम मंदिरात अयोध्येमध्ये चोरी होऊन सुद्धा गप्प बसणाऱ्या सरकारची?
खरी रामरक्षा कुणाची नक्की सांगायला विसरू नका. कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.